हा 4 खातो की 4. 4 चपात्या तुम्ही खात नाही. मग एक काम कर 3 खातो 3 कर आहे ना. 3? अहो मगाशीच तर तुम्ही 4 चपाती खाल्ली आहे ना. आईला होईच की विसरलोच की. मग एक काम कर 2 कर 2. 2? लक्षात ठेवा, जर खाल्ली नाही तर जबरदस्तीने तोंडात कुचणार. एकच कर. आता एका चपातीसाठी पीठ मळू आहे. बाहेर ना ऑनलाईन ऑर्डर करते, गपगुमान खायचं. सुखानं जगायचं असेल तर फ्रीजमध्ये पाण्याच्या बाटल्या भरायला विसरू नका, नाहीतर विषय थंड पाण्याच्या बाटल्यापासून सुरू होईल आणि मोबाईलवर जाऊन थांबेल. हो, ही संगीता कोण आहे? भरतो फ्रीजमध्ये पाण्याच्या बाटल्या. तोंडावर बोलायचा एकच फायदा असतो, लोक परत आपल्या नादाला लागत नाही. अहो जावाई, बघता बघता तुमच्या लग्नाला 6 वर्ष झाली. हो ना, आणि कळलं सुद्धा नाही कशी हे 6 वर्ष निघून गेले पटकन. ती कसं काय? जेलातल्या काय त्याला काय कळत आहे? काय पाहिजे? काय नको, मग कशाला आला इथं? तुम्हाला बघायला. ए मम्मी, जरा बाहेर ये ग. सोनूची मम्मी, तुला किती वेळा सांगितलं मी की माझ्या वस्तूला हात नको लावायचो म्हणून. हा, रोज उठून त्या शोधत बसलो मी. माझ्या माग ते काम नाही राहत का दुसरी? कस काय हात लावती तू माझ्या वस्तूला? हा, जास्त जागे पाहिजे मला सगळं काही घरामध्ये. पप्पा तुमचं काय आरोला पण? अगं भांडे घासाचा साबण आणि ती घासणीच नाही सापडा, कावाची शोधू राहिलो मी. ती बकेटीच्या पलीकडून ठेवली मी. तिकडे डोळले का? काल मी तुम्ही कपड्याचा साबण सापडत नव्हता. माझ्या वस्तूला बिलकुल हात नका लावा तू, बर का? टाइमपास होतो, मला लय काम राहते. परची पुसणे, झाडझूड करणे, कपडे धुणे. मग माणसाला चिडचिड होती ना. पटपट उरकलं तर चांगलं राहतं. तेव्हा मला कामाची गडबड राहते आणि ते वस्तूच सापडत नाही. हाव ना. ऐक की ऋषी, तुम्हाला म्हणतोच आपण पळून जाऊन लग्न करूयात, पण तुम्हाला आयुष्यभर खुश ठेवू शकशील ना? अगं एवढं कशाला टेन्शन घेतेस? मी जिथं जाणार तिथं तुला घेऊन जाणार, मी जे खाणार ती तुला खायला घालणार. हे बघ, माझी एवढी तर लायकी आहे, मी तुला 2 टाइमचं 4 चपात्या तर घालू शकतोय. अरे पण एक प्रॉब्लेम आहे. काय? मी सकाळी 4 आणि संध्याकाळी 4 अशा 8 चपात्या खातोय. हे बाय, घरची म्हणते त्या संग लग्न कर. हावरे कुठली? तुम्ही ना तुमचीच पाहुणी करत बसा. तुम्हाला तर माझ्या पाहुण्यांची कदरच नाहीये. काय बोललीस? कदर नाही? इथं माझ्या सासूला सोडून तुझ्या सासूला शॉपिंगला घेऊन गेलो. एवढंच नाही तर माझ्या सासऱ्याला सोडून तुझ्या सासऱ्याला आयफोन घेऊन दिला आणि म्हणत्यास कदर नाही. इथं माझ्या सालीला सोडून तुझ्या ननंदला 20,000 रुपये पाहिजे होते, मी 30,000 रुपये पाठवले परत अडचण नको म्हणून, आणि म्हणत्यास तू मला कदर नाही तुझ्या पाहुण्याची. अहो सॉरी चुकलं माझं, सॉरी. नवऱ्याचा सगळा पगार ताब्यात घेऊन त्याचं काय ना ऐकणारे आम्ही बायका 1,500 रुपये घेऊन सरकारचं ऐकणार होय? सुनो, हाँ, जरा एक गिलास पानी देना. क्या हुआ, प्यास लगी है? नहीं, गला चेक करना है, कहीं लीक तो नहीं है.